हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू व्लॉग. मी सुहानी तुमचं स्वागत करते कोकणची कन्या या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर सर्वांना 2024 या नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2023 हे वर्ष नक्कीच तुमच्यासाठी सुख समाधानाचं आणि चांगलं गेलं असेल अशी मी आशा बाळगते. तर मी माझ्या बाबतीत 2023मध्ये काय घडलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही ते नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा. जे माझ्या जवळचे आहेत किंवा माझे नातेवाईक आहेत, सासरचे माहेरचे किंवा माझे मित्र मैत्रिणी, सगळे शेजारी, सगळ्यांना तर माहिती आहे की आमच्या आयुष्यात, मी आमच्या बोलेन तर आमच्या आयुष्यात काय मोठा टास्क होता 2022 आणि 23 हे सांगताना देखील मन भरून येतं. पण नक्कीच 2021मध्ये मी माझी प्रेग्नन्सी कन्सीव्ह केली. त्यानंतर जानेवारीमध्येच 2022च्या जानेवारीमध्ये माझी 3 तारखेला, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो, त्या दिवशी माझी सोनोग्राफी होती 3rd मंथची, जी प्रेग्नन्सीमध्ये जे की आपण प्रेग्नेंट आहे की नाही ते डिक्लेअर करू शकतो. तर तेव्हा मी माझी प्रेग्नन्सी अनाऊन्स केली की वी आर प्रेग्नेंट. त्यानंतर खूप छान चाललेलं. खूप मला प्रेग्नन्सीमध्ये त्रास होता, जसं की ओमेटिंगचा वगैरे असतो तसा खूप मला त्रास होता. हळूहळू त्रास कमी झाला. एप्रिलमध्ये माझं बेबी शॉवर झालं. त्यानंतर 7व्या महिन्यानंतर तर आपल्याला उत्सुकता असते, बेबी कधी होईल, बेबी कधी होईल. त्यानंतर जूनपासून आम्ही वाटच बघत होतो की होईल आता डिलिव्हरी, कारण 8व्या महिन्यातच माझं गर्भपिशवीचं तोंड नरम झालं होतं. त्यावेळेस पूर्ण टोटली मला बेड रेस्ट दिलेली डॉक्टरांनी. अजिबात हालचाल करायची नव्हती, उभंसुद्धा राहायचं नव्हतं. तर मग तेव्हा माझ्या सासूबाईंना आम्ही बोलवून घेतलं. आईंनी तेव्हा खरंच खूप माझ्यासाठी केलं. मी त्यांचे मनापासून आभार मानते आईंचे, की म्हणजे मुलीचं जसं करतात तसं त्यांनी केलं. आणि ॲक्च्युली माझी प्रेग्नन्सी क्रिटिकल असल्यामुळे मी माहेरी गेले नव्हते. त्यामुळे सगळं आईंनी केलं इथे. 8वा-9वा महिना पूर्ण मी बसून नाही तर झोपूनच असायचे शक्यतो. तसं झोपून राहणंसुद्धा खूप डिफिकल्ट होतं. 1 महिना कसाबसा तो 1 महिना सरला. त्यानंतर 9वा महिना लागला. नंतर जूनमध्ये तर उत्सुकता होती की बाळ कधी येईल, बाळ कधी येईल. त्यानंतर फायनली 9 महिने पूर्ण घेतल्यानंतर वरती 4-5 दिवस गेले. मग डॉक्टर बोलले की आता आपण नाही थांबायचं, आता जे काही असेल ते आपल्याला सी सेक्शनने सुद्धा करावं लागेल. मग नंतर मी 3 तारखेला मी ॲडमिट झाले. 4 तारखेला मला पेन काहीच नव्हतं, फक्त एकच होतं की गर्भपिशवीचं तोंड ओपन झालं होतं. मग त्यांनी मला इंजेक्शन थ्रू वगैरे जिभेखाली गोळी दिली, इंजेक्शन दिले सलाईन थ्रू, आणि मग माझं ते गर्भपिशवीचं तोंड ओपन झालं. त्यानंतर माझी डिलेवरी ही नॉर्मल झाली, जे की सगळेच शॉक होते, मी सुद्धा, माझे घरचेसुद्धा. आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की कमीत कमी 2.5 ते 3.25 किलोपर्यंत बाळ असेल. मग मी म्हटलं ठीक आहे, पण बाळ माझं 3 किलो 50 ग्रॅमचं भरलेलं. आणि खूप सगळीकडे आनंद, कारण माझी क्रिटिकल कंडिशन असतानाही माझी नॉर्मल डिलेवरी झालं. त्यानंतर बाळ ओके आहे, सगळ्या गोष्टी छान झाल्या. त्यानंतर 2 दिवस झाले बाळाने शी केली नव्हती. त्यानंतर मग बाळाला NICUमध्ये आम्ही शिफ्ट केला. मग 3ऱ्या दिवशी मला डिस्चार्ज, कारण नॉर्मल डिलेवरी होती, पण बाळ ICUमध्ये होतं. बाळ शी करेल असंच आमचं मजाक मस्ती चालू होती. पण माहीत नव्हतं की जन्मता देखील बाळांना किती आजार असू शकतात. जेव्हा आम्ही त्या फेजमध्ये गेलो त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. मग नंतर 4थ्या दिवशी माझ्या बाळाच्या तोंडातून शी आली. नंतर डॉक्टरांनी आम्हाला डिसिजन घ्यायला सांगितलं. त्यावेळेस माझे मिस्टर एकटेच होते हॉस्पिटलला. मला डिस्चार्ज मिळाला होता. बाळ बाहेर देतील या आशेवरच होतो आम्ही. माझी बहीण तिथे शेजारीच राहते, तर मी तिथे जाऊन थांबले होते. झोप तर लागत नव्हती. रात्री 2:30 वाजता मी मिस्टरांना मेसेज केला की तुम्ही काय करताय, तर तेव्हा ते बोलले मी डॉक्टरांशी बोलतो आहे. मी म्हटलं रात्री एवढ्या तुम्ही डॉक्टरांजवळ काय बोलताय? तेव्हा त्यांनी मला सांगितलं असं आहे, तुला यावं लागेल. कारण जेव्हा बाळाचं ब्लड सॅम्पल घ्यायचे तेव्हा मदरचंसुद्धा ब्लड सॅम्पल लागायचं. मग नंतर आम्ही डिसिजन घेतला रात्री 2:30-3 वाजता की आपण आता ऑपरेशन करायचं आहे. आणि हा डिसिजन आम्ही दोघांनीच घेतला, कारण त्यावेळेस तिथे कोणी नव्हतं, सगळे घरी होते. मग नंतर आम्ही रात्री 2:30-3 वाजता माझ्या माहेरी, माझ्या सासरी
जे सासू सासरे जे आई वडील आहेत आमचे त्यांना सगळ्यांना आम्ही कळवलं की आम्ही असं डिसिजन घेतो आहे, कारण त्याच्यापुढे काहीच ऑप्शन नव्हतं आमच्यासमोर. सगळं दत्तगुरू महाराजांवर, स्वामी समर्थांवर आणि गणपती बाप्पावर विश्वास ठेवून आम्ही हे सगळे डिसिजन घेतले. सगळ्या देवांना सगळेच नातेवाईक आमचे बोलत होते की बाळ व्यवस्थित होते आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझं बाळ एकदम सुखरूप आहे. तर मग नंतर आम्ही डिसिजन घेतला, बाळाचं ऑपरेशन झालं. बाळाचं ऑपरेशनसुद्धा खूप चांगलं झालं. तर ते ऑपरेशन होतं स्टोमाचं, म्हणजे बाळाने शी केली नाही, हर्षफ्रूम डिसीज असं म्हणतात. हे सगळं नवीन होतं आमच्यासाठी तेव्हा. नावसुद्धा डिसीजचं घेता येत नव्हतं की नक्की काय असेल, बाळाला काय करणार आहेत, काही आयडिया नव्हती आम्हाला. मग नंतर आणि ICUमध्ये फक्त मदरला एंट्री असते. तसं मी जायचे त्याला भेटायला. माझं बाळ 19 दिवस बिना दुधाचं होतं, नुसतं सलाईनवर त्याला ठेवलं होतं. एक आई म्हणून माझी जी तळमळ होती ती तर तुम्ही समजू शकता. खूप डिफिकल्ट होतं. घरचे खूप सगळे सांगत होते की स्वतःला दूध जाईल असं सांगायचे, पण सॉरी सगळं ते आठवतं आहे. पण त्यातून तो व्यवस्थित 1 महिन्याने बाहेर आला ICUमधून. आम्ही त्याला घरी घेऊन आलो, त्याची खूप काळजी घेतली. जर कोणाला असं, मी तर देवाला नेहमी बोलत असते, ही वेळ कोणावरही येऊन देऊ नकोस. खूप डिफिकल्ट ही वेळ होती. त्यानंतर 2023चं आगमन झालं. आम्ही खूप टेन्शनला होतं, कारण बाळाचं दुसरं ऑपरेशनसुद्धा करायचं होतं. कारण तेव्हा 7 महिने 8 महिने त्याचा आतडे, 2 आतडे त्याचे बाहेर होते. जे आतडं काम करत होतं ते आणि जे निकामी आतडं आहे ते. तर 2023मध्ये म्हणजे ह्याच दिवसांमध्ये 1-2 तारखेला मिस्टरांचा बड्डे, 3 तारखेला, पण आमची हॉस्पिटलच्याच वाऱ्या चालू होत्या की आम्हाला ऑपरेशनची डेट मिळेल. म्हणून आम्ही सगळे काय कधी डेट मिळते, म्हणजे ह्यातून त्याला लवकरात लवकर मोकळं होऊ देत, सगळं व्यवस्थित होऊ देत, हीच आमची इच्छा असायची रोज. कारण त्याच्यामागे खूप मेहनत होती. डॉक्टरांनी देखील बोलले की तुम्ही आईवडील म्हणून खरंच खूप चांगली मेहनत घेताय. तुम्ही जे त्याच्या बाबतीत करताय ती आम्हाला एक त्याची, म्हणजे जी बॅग आम्ही लावायचो त्याला पोटावर शीच्या जागी, कारण शीची जागी त्याच्या पोटातूनच ते 2 आतडे बाहेर काढले होते, त्यामुळे शी तिथून यायची. मग आम्ही जी बॅग लावायचो, डॉक्टर आम्हाला नेहमी गेलो की बोलायचे की प्लीज तुम्ही व्हिडिओ करून आम्हाला द्या. जे गावाखेड्यातली लोकं आहेत त्यांना हे जमत नाही आणि अशामध्ये बाळ दगावलं जातं. तर तुम्ही कशी काळजी घेताय, कोणतं प्रोडक्ट यूज करताय ते आम्हाला सांगा आणि ती व्हिडिओ तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला द्या. आम्ही ती व्हिडिओसुद्धा दिली आहे हॉस्पिटलला. तर स्वतःच्या बाळाबद्दल अशी वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण त्यातून पण 2023ची आम्ही सुरुवात केली. खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही 2023ला वर्षाची सुरुवात करताना. त्यानंतर आम्हाला फायनल डेट म्हणजे 2 फेब्रुवारीची एंडिंगची मिळणार, असं आम्हाला लास्ट वीकमध्ये मिळेल असं सांगितलं डॉक्टरांनी ऑपरेशनची. पण अचानक आम्हाला 13 तारखेला कॉल आला. आम्ही दोघंच होतो घरी, मजाक मस्ती चालू होती आणि आदल्या रात्री आमचे शेजारचे आहेत त्यांच्याजवळ आमच्या गप्पा, रात्रभर आम्ही बोलत होतो. झोप तर नसायचीच, कारण विचार फक्त बाळाचा होता मनामध्ये. मग नंतर आम्ही अचानक मिस्टरांना कॉल आला हॉस्पिटलमधून की बाळाला तुम्ही ॲडमिट करा 1 तासात, की उद्या त्याचं आपण ऑपरेशन करूया. आणि आम्ही दोघंजणच घरी होतो. माझे आईवडील पण गावी होते, मिस्टरांचे आईवडीलसुद्धा गावी होते. पण सगळे येणार होते ऑपरेशनला, पण डेट फिक्स मिळत नव्हती. आणि अचानक असा कॉल आल्यावर आम्ही म्हणजे घाबरलोच की आता काय करायचं, कसं निघायचं, स्वतःच्या बाळाला आपण घेऊन जाणार आहे हातातून. तर मग देवाजवळ, स्वामी समर्थांजवळ, दत्तगुरू महाराजांजवळ, गणपती बाप्पाजवळ, सगळ्या देवांजवळ एकच प्रार्थना केली की त्यातून त्याला व्यवस्थितरित्या तू घरात परत घेऊन ये. आणि खरंच सगळ्यांनी ऐकलं. माझं बाळ व्यवस्थितरित्या त्यातून बाहेर आलं. पण खूप डिफिकल्ट होता तो पिरियड आमच्यासाठी. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, त्या दिवशी माझ्या बाळाचं ऑपरेशन होतं. मी देवाला एवढंच बोलत होते की हाच माझा जीव आहे, हाच माझा जीव आहे, ह्याला यातून व्यवस्थितरित्या बाहेर काढ. आणि 8-10 दिवसातच माझं बाळ रिकवर होऊन घरात आलं. खूप आनंदाचा क्षण होता तो. म्हणजे त्याला तसं घरात आणणं आमच्यासाठी खूप चांगलं होतं, कारण मग त्याची शीच्या जागेवरून यायला सुरुवात झाली होती. मग नंतर तरी पण पुढे प्रॉब्लेम छोटे मोठे होत गेले, कारण खूप मोठं ऑपरेशन होतं ते. माझं बाळ 6-7 तास आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये होतं. खूप डिफिकल्ट कंडिशन होती आमची बाहेर. आणि
म्हणजे सगळे पेशंट जाऊन येत होते बाहेर, पण माझं बाळ शेवटपर्यंत येत नव्हतं. 6 वाजता ऑपरेशन थिएटर बंद होणार होतं. मी सारखी सिक्युरिटीला जाऊन बोलत होते, अजून का त्याला तुम्ही बाहेर देत नाही आहात, अजून का. मनात अनेक शंका होत्या. खरं मनापासून बोलते, मनात अनेक शंका होत्या. त्यानंतर तो पिरियड जो होता तेव्हा मिस्टर मला बोलायचे, ती यूट्यूब बघ, यूट्यूब तुला आवड आहे, यूट्यूब तू तुझं चॅनल चालू कर. पण मनाची तशी स्थितीच नव्हती. फक्त मन कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून मी करत होते. त्यानंतर मग तो आला व्यवस्थितरित्या बाहेर. 26 फेब्रुवारीला आमची ॲनिव्हर्सरी होती. बाळ 25 तारखेलाच आम्हाला घेऊन घरी आला आणि आमची 4थी ॲनिव्हर्सरी त्याने घरी सेलिब्रेट केली. थोडं आम्ही रिलॅक्स झालोच होतो, पण त्याचं ते पेन तर बघवत नव्हतंच आम्हाला. कारण आपण आई वडील म्हणून कोणीही एवढा विचार नाहीच करू शकत. आणि माझं बाळ 1 महिना माझ्यापासून लांब होतं. तो ICUमध्ये असला तरी मी अशी वेड्यासारखीच झाले होते. आणि मग नंतर त्यातून तो बाहेर आला. त्यानंतर झाला तो व्यवस्थित, पण थोडं त्याला इन्फेक्शन झालं त्या जागी जिथे ऑपरेशनचे स्टिचेस होते तिथे. एप्रिलमध्ये त्याची रिकव्हरी झाली. 1.5-2 महिन्यात तो व्यवस्थित झाला. थोडंफार खाऊ पिऊ लागला, बसू लागला आणि 5 महिन्यानंतर नॉर्मली बाळ पलटी वगैरे होतं. तर तेव्हा त्याला आम्हाला पलटी होऊन द्यायचं नव्हतं, कारण पोटावर 2 आतडे होते. म्हणजे आम्ही दोघंजणं तर मी सकाळी 4पर्यंत जागायचे. त्यानंतर त्यांना सांगायचे आता तुम्ही जागा. आणि त्यांच्या ऑफिसकडूनसुद्धा आम्हाला खूप छान सपोर्ट मिळाला, जे की ते 1 महिना हॉस्पिटलला माझ्यासोबत राहू शकले तिथे पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस. दुसऱ्या ऑपरेशनलासुद्धा बॉसने आम्हाला म्हणजे त्यांना 15 दिवस सुट्टी दिली, कोणताही विचार न करता. तसेच घरच्यांचा खरंच खूप चांगला सपोर्ट मिळाला. सासरचे असो माहेरचे असो सगळे विचारत होते, प्रेमाने विचारपूस करत होते. रक्ताची नाती होतीच, पण रक्तापलीकडची पण खूप नाती होती ज्यांनी सपोर्ट केला आम्हाला. सगळ्यांचे मी आभार मानते. त्यानंतर त्याला इन्फेक्शन झालं. ते मेमध्ये थोडं मला दिसण्यात आलं त्याच्या पोटावर. त्याच्या स्टिचेसच्या खाली पस जमा झालेलं, जे काही आतले स्टिचेस त्याचे विरघळले नसतील त्याचं पस जमा झालं. आणि एक असं एवढी 3 ml एवढं पस निघालं त्याच्यामधून. ती एक गाठ झाली. मग तेव्हा परत ऑपरेशन. म्हणजे असं वाटत होतं की काय चाललं आहे आयुष्यात, आता सगळ्यातून तो बाहेर आला, परत का असं. म्हणजे मनात असं येत होतं आमच्या बाबतीतच का असं होतं आहे, देव कसली परीक्षा घेतो आहे, काय दाखवतो आहे देव नक्की आम्हाला. पण खरंच खूप स्ट्रॉंग बनवलं आम्हाला देवाने. म्हणजे आमच्यावर एवढं मोठं, म्हणजे आपण विचार करतो काय रस्त्यावर लोक राहतात, प्रेग्नेंट असतात, काय खात आहेत, त्यांची बाळं कशी सुदृढ वगैरे. पण देवालासुद्धा माहिती होतं की ह्या बाळाला मी इथे जन्म दिला तर नक्कीच त्याचे आईवडील किंवा त्याच्या घरचे सगळेच असो, माहेरचे सासरचे माझ्या दोन्ही सगळे, की त्याचा चांगला सांभाळ करतील, त्याची सोय तिथे पूर्णपणे होईल, म्हणून ते बाळ माझ्या पदरात घातलं. आणि मी खरंच खूप लकी आहे की मला देवाने एवढं गोंडस बाळ दिलं आहे. त्यानंतर मेमध्ये पुन्हा आम्ही ते एक ऑपरेशन केले. ते 2-3 दिवसाचंच होतं. ते फक्त काय ते पस काढून फक्त त्याला अनेस्थेसिया देणार होते, म्हणून 2 दिवस ठेवणार होते. सो असं चालूच होतं. मग कळत नव्हतं नक्की आयुष्यात काय घडतं आहे. त्यानंतर त्याचं बारसं 5वी जे आपले संस्कृती आहेत त्यानुसार रिच्युअल्स त्याचे काहीच आम्ही केले नव्हते. कारण ICUमधलं बाळ बाहेर आलं की पूर्ण आपल्याला हायजीन सांभाळावं लागतं. काहीच कुठल्याच गोष्टी आम्ही घरात घेत नव्हतो कोणालाही. नातेवाईकांनाही सांगितलं होतं कोणी बघायला येऊ नका, कारण कोणाला हातात द्यायचंच नव्हतं बाळ. आम्हीसुद्धा जास्त उचलून घ्यायचो नाही त्याला, जास्त रडला वगैरे तरच घ्यायचो. आणि ॲक्च्युली तो मदर मिल्कवर नव्हताच, कारण 1 महिना त्याला काहीच दिलं नसल्यामुळे त्याला दूध सक कसं करायचं हे काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर जुलैमध्ये त्याचा बड्डे होता, फर्स्ट बड्डे. तर मी मिस्टरांना बोलले तो एवढ्या संकटांवर मात करून आला आहे तर आपण त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. आणि म्हणजे माझं असं झालं आता सेलिब्रेशन पाहिजे, कारण खूप सहन केलं, खूप त्याने पण सहन केलं, काहीतरी एक गोड आठवण त्याच्या ह्याची असावी, म्हणून मग आम्ही त्याचा बड्डे एकदम खूप छान केला. त्यानंतर मग आमचं 2023 हे खूप छान गेलं. जूननंतर खूप चांगले नॉर्मल आजारी तर बाळ असतात, ताप सर्दी खोकला हे तर असतंच. मग खूप नंतरचं खूप छान दिलं. पण 2023ने मला खरंच माझ्या आयुष्यातला एक अनमोल क्षण म्हणजे माझं बाळ मला व्यवस्थितरित्या परत दिलं. मी खरंच 2023चे खूप आभारी आहे. आणि मी अशी आता अपेक्षा करते किंवा देवापुढे मी मनोकामना करते की 2024मध्ये तुमचेसुद्धा सगळे संकल्प, सगळं जे काही आहे ते सगळं खूप चांगलं मार्गी लागो, सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण हो, अशी स्वामींचरणी प्रार्थना करते.
आणि तुम्हालासुद्धा अजून माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी यूट्यूब हे फक्त माझं मन रमवण्यासाठी केलेलं आहे, कारण मी सध्या जॉबला जाऊ शकत नाही, कारण बाळाला पूर्ण वेळ देणं हे माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. मी जॉब सध्या मागे ठेवला आहे, कारण मला फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे. त्याला सगळं व्यवस्थित होऊ देत, म्हणजे आता तर सगळं व्यवस्थित त्याचं झालेलंच आहे, पण तरी त्याला बोलायला लागू देत, त्याला स्कूलला वगैरे जाऊ देत, त्याला समजू देत की बाहेर काय आहे कसं. त्यानंतरच मी जॉबचा विचार करेन किंवा करणारसुद्धा नाही, कारण एवढं काही फायनान्शियली प्रॉब्लेम नाही आहे. जर असेल तर मग मी नक्कीच जाईन. स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि त्यामुळे मी यूट्यूब फक्त माझं मन रमवण्यासाठी केलं आहे, कारण लोकांच्या कमेंट्स असं नाही, पण भेटल्यावर लोक बोलतात काय हे अजून तुला कॅमेरा धरता येत नाही. बाळ हातात असल्यामुळे कॅमेरा हा हलतोच आणि ह्या गोष्टी घडतात. आणि रेसिपी दाखवतेस हे तर आम्हालासुद्धा येतं. मी फक्त माझं मन रमवण्यासाठी करते ह्या गोष्टी. सो ज्यांना आवडते ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर करतायत, आणि ज्यांना नाही आवडत त्यांनासुद्धा हळूहळू आवडायला लागेल अशी मी अशी मी आशा बाळगते. आणि तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडा इमोशनल होता व्हिडिओ, कारण मला कालपासून असं वाटतच होतं की तुमच्यासोबत हे बोलावं, किंवा माझी ही 2023 जसे हॅपी न्यू इयरचे मेसेज यायला लागले तेव्हा मला 2023 पूर्ण माझा फ्लॅशबॅक होत होता. म्हणजे अगदी 2022पासून बाळ झाल्यापासून, बाळ होणं हे प्रत्येक आईचं एक स्वप्नच असतं, आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं, आणि 2023ने ते माझं परिपूर्ण केलं. आणि त्यानंतर दत्तगुरू महाराजांना तर मी साकडंच घातलं होतं की तुम्ही माझ्या बाळाला ह्यातून पूर्ण बाहेर काढा. मी तुम्हाला माझ्या माहेरी जो दत्त जयंतीचा उत्सव असतो त्यात मी महाप्रसाद देईन. तर मी ह्यावर्षी तो दिला, कारण मी माझ्या बाळासाठी जे बोलले आहे, मीच असं नाही, माझे घरचे सगळेच बोलले, माझे माहेरचे असो सासरचे असो, सगळ्यांनीच ज्यांची ज्या देवावर हे आहे इच्छा आहे किंवा ज्यांची त्या देवावर भक्ती आहे त्यांनी सगळ्यांनीच त्यांना बोललं की बाळाला त्यातून बाहेर काढ. कारण ते बाळ बोलतसुद्धा नाही आहे, त्याला काय होतं त्याला माहीतसुद्धा नाही आहे मला कुठे नेत आहेत, माझ्या बाबतीत काय घडणार आहे. म्हणजे अगदी ऑपरेशनला मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या बाळाला डॉक्टरांच्या हातात दिलं. त्याला अनेस्थेसियासुद्धा माझ्या हातात असतानाच त्याला दिला होता. आणि मी त्याच्या कपाळावर जेव्हा एक पप्पी दिली होती तेव्हा ते एक गोड हसू त्याने मला दिलेलं. तो ऑपरेशनला आतमध्ये होता तेव्हा फक्त मला सगळ्या त्याच गोष्टी आठवत होत्या. आणि आजसुद्धा मला सगळं ते फ्लॅशबॅक होतं आहे. मी मिस्टरांना बोलले मी बोलू का हे सगळं, कारण मला हे व्यक्त करायचं आहे. असं होतं ना कधीतरी ब्लास्ट होतो, तशा ह्या गोष्टी माझ्या आज झाल्यात. सो तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. पुन्हा तेच सांगेन की तुम्ही फक्त व्ह्यूज देताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात. सो प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, किंवा अजून काय माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.